नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, कानाने सखीवर दया दाखवलेली आहे आणि तिच्यासाठी तिच्या प्रेमाखातर तो काहीही करायला तयार होतो. आता कानाने सखीसाठी काय केलं मित्रांनो? आता जेव्हा मावशी कडे सखी असते तेव्हा मावशी तिला प्रेमाने वरणभात भरवतात, म्हणजे तिला वरणभात खायला देतात. तिला एवढा आवडतो तो वरणभात, ती इतकं कौतुक करत असते त्याचं. कारण ना मित्रांनो कसं असतं, कारण म्हणजे जे श्रीमंताचे घरचे असतात ना, त्यांना भाज्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, परंतु त्याला चव नसते. जी चव आपल्या गरीबाच्या झोपडीत असते. अगदी तसंच सखीला झालंय. तिच्या घरी खूप प्रकारच्या भाज्या होत्या, त्यांची नावं तिला सांगता येणार नाही, परंतु चव अजिबात नव्हती. मायाची, प्रेमाची चव खूप. पण इथे साधा तुपातला वरण भात आहे, परंतु तिला तो एवढा आवडलाय, ती खूप प्रेमाने खाते आणि कौतुकही करत आहे. मात्र इकडे आता काना कॅरम खेळत आहे आणि सगळ्यांना सांगत आहे की या चाळीमध्ये कॅरममध्ये मला कुणीच हरू शकत नाही, मी सगळ्यात ग्रेट प्लेअर आहे. आणि सगळेजण म्हणतात, हो काना, तुला कुणीच हरवू शकत नाही, कारण तुला हरवणारा अजून जन्मालाच आला नाहीये. तू नॅशनल इंटरनॅशनल कॅरमपट्टू होऊ शकतोस. तू खरंच ग्रेट कॅरम खेळतोस. परंतु आता कानाला हरवण्यासाठी कोणीतरी आले मित्रांनो. कानासोबत खेळायला आता सखी आलेली आहे आणि सखी बोलत आहे, अरे तुला स्ट्रॉंग प्लेअर भेटलाच नसेल म्हणून तू हारला नाही, परंतु बघ आता मी तुला हरून दाखवते. तेव्हा काना बोलतो, तुम्ही हरून दाखवणार म्हणजे? तेव्हा सखी बोलते की मी कॅरम बघायला नाही, मी खेळायला आले. बापरे, सगळ्यांना खूप आनंद होतो, कारण सखी आणि काना कॅरम खेळणार आहेत. कारण सारखे भांडणारे, एकमेकांचा तिरस्कार करणारे चक्क आज एकत्र कॅरम खेळणार आहे, म्हणून सगळेजण खूप खुश असतात आणि आनंदाने त्यांचं कौतुक करत त्यांच्याकडे पाहत असतात. मित्रांनो, काना आहे त्याची राणी, ती सखी त्याची प्रियसी, राणी, बायको सगळं काय आहे, आणि तो कसा जिंकेल कॅरम? तो तिला जिंकवणार ना. भलेही तो कितीही पट्टू असला, कितीही काय बोलतात ना कॅरम पट्टू असला, तरी तो शेवटी बायकोला जिंकवणार. आपल्या बायकोच्या आनंदासाठी नवरे काहीही करायला तयार होतात. त्यामुळे आता दोघे जण खेळत आहे, मात्र सखी त्याला खूप गर्वाने बोलत आहे की तू चालू केलेला सरकारसोबतचा लपंडाव आणि हा डाव तर मीच जिंकणार. परंतु त्या वेड्या सखीला कोण सांगणार की अगं कान्हा हसत हसत हारायला तयार आहे, त्यासाठी त्याला सांगायची गरज नाही की तू जिंकणार आहे म्हणून. आणि तो तिच्यासाठी तो डाव हारतो आणि सखी खूप आनंदी होते. तेव्हा त्याला किरण बोलतो की तू हटकून केलं ना? तर तेव्हा तो बोलतो, हो, कारण या राणीला जिंकण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मात्र डाव मी माझ्या पद्धतीनेच खेळणार. मित्रांनो, हा कान्हा खरंच ग्रेट आहे. सखीसाठी काहीही करायला तयार होतो, परंतु ते कानाचं प्रेम सखीला कधी कळणार? तिला कधी कळणार की कान्हा सरकारचा माणूस नाही, तर हा माझ्यासाठी झटतोय? मित्रांनो, आता काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.